जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री गौर निताय जी की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव जय गोविंद बिहारी जय माधव जय कुंज बिहारी जय गोपीश वल्लभ जय यशोदा जय अंजना जय यशोदा जय 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 यमुना चारि जय कुमारी जय यमुना कुंज जय राधा जय कुंज हरि जय राधा माधव जय कुंज बिहारी जय श्री Advaita Hare Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama Rama Hare Krishna Hare Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Hare 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 Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Jaya Radha Govinda, Radha Govinda, Jaya Jagannath, Jaya Jagannath, Jaya Baladeva, Jaya Subhadra, Jagannath Swami, Jagannath Jaya Jaya Prabhupada Jaya
हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजीच माताजीच आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आपण मागच्या चर्चेमध्ये अध्याय 12 सुरू केलेला, त्यामध्ये परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल नैमिष अरण्य मधल्या ऋषी मुनींनी सूत गोस्वामींना त्यांच्या प्रश्नावर, त्या मुद्द्यावर परत आणले, जे की सूत गोस्वामी भगवंत कृष्णांच्या त्यांच्या शुद्ध भक्तांच्या सोबतच्या आदान प्रदानामध्ये मग्न होऊन त्यांनी भगवंतांचा हस्तिनापूर मधला मुक्काम जो की वाढला होता युधिष्ठिर महाराजांच्या प्रार्थनेमुळे, त्याबद्दल चर्चा केली। आणि वेगवेगळ्या शुद्ध भक्तांच्या सोबतचं भगवंतांचं आदान प्रदान याच्यावर आपण चर्चा केली। वेगवेगळ्या शुद्ध भक्तांच्या प्रार्थना आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये भीष्मदेव, तुलसी तुलसी देवीने, कुंती महाराणी, उत्तरा आणि बाकीच्या भक्तांच्या प्रार्थना आपण पाहिल्या। आणि त्याच प्रकारे आपण मागच्या वेळेला चर्चा केली की परीक्षित महाराज जे की पांडवांच्या कुटुंबामध्ये जन्मले आणि सर्व बाकीच्या कुटुंबीय सदस्यांप्रमाणेच परीक्षित महाराज पण भगवंतांचे नित्य परिकर आणि शुद्ध भक्त आहेत। तर त्यांच्या त्यांचं जीवन का महान आहे याबद्दल आपण काय चर्चा केली प्रभूजीज माताजीज? काय विशेष आहे परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम। माताजी कुणाला अजून अजून सांगू द्या, ठीक ज्यांना नाही आलं ठीक तर आहे, तुम्ही ठीक सांगा। हरे ठीक कृष्ण। आहे, ठीक। हरे कृष्ण प्रभुजी। हरे कृष्ण। यस रेश्मा। साधू प्रणाम। प्रभुजी, परीक्षित महाराजांचा जन्म मृत्यू हे दोन्ही गोष्टी विशेष होत्या। म्हणजे जेव्हा त्यांच्या जन्माच्या वेळेस श्रीकृष्णाने त्यांना उत्तराच्या पोटामध्ये वाचवलेलं होतं आणि नंतर त्यांच्या मृत्यूच्या वेळेस 7 दिवसात त्यांनी हे सगळं पठण केलं ते। हरे कृष्णा। हा, आणि त्यांच्या जीवनाबद्दल पण आपण एक गोष्ट सांगितली, त्यांचं जीवन पण कसं एक यशोगाथा आहे, कसं महान आहे, काय केलं त्यांनी एक विशेष कार्य त्यांच्या जीवनामध्ये। कोणी अजून सांगेल? आपण एक विशेष कार्य चर्चेलेलं परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये। जन्म आणि मृत्यू बरोबर आहे। जन्म भगवंतांचं साक्षात दर्शन झालं, त्यांचा मृत्यू कारण ठरला श्रीमद भागवताला या जगामध्ये अवतरण्यासाठी, कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी। त्याच्यामुळे त्यांचा जन्म आणि मृत्यू हे दोन्ही महान आहे। आणि त्यांच्या जीवनामध्ये अजून एक महत्वाचं कार्य कोणतं केलं त्यांनी, लक्षात आणा? क्लू पाहिजे कुणाला? हरे कृष्णा। अलका माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, कविता यादव माताजी, किरण जाधव प्रभूजी, क्षितिजा माताजी आणि बाकीचे भक्त। हरे कृष्णा।
त्यांनी कलेला कंट्रोल मध्ये ठेवलं. हा, त्यांनी कलिपुरुषाचं अगोदर दमन केलं. खूप खूप छान गणेश प्रभूजी, की कलिपुरुषाचं अगोदर दमन केलं. जो कलिपुरुष हा धर्म स्वरूपातल्या गाईला आणि बैलाला विनाकारण शिक्षा देत होता आणि धर्माचे 3 पाय कलिपुरुषाने तोडलेले होते. अशा कलिपुरुषाला त्यांनी मारण्यासाठी तयार झाले होते परीक्षित महाराज. परंतु साक्षात त्या गायीच्या प्रार्थने अनुसार कलिपुरुष ज्यावेळेस परीक्षित महाराजांना शरण आला, त्यावेळेस अशा कलिपुरुषाला पण परीक्षित महाराजांनी आश्रय प्रदान केला आणि त्यांना राहण्यासाठी 4 वेगवेगळी ठिकाणं, जिथे की 4 धर्माच्या नियमांचं पालन होत नाही, अशा ठिकाणांची जागा दिली कलिपुरुषाला राहण्यासाठी. आणि ज्या वेळेस अशा कलिपुरुषाला परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये असं कोणतंच ठिकाण दिसलं नाही जिथे या 4 नियमांचा भंग होत आहे, त्यावेळेस परीक्षित महाराजांनी 5वी जागा दिली. ती म्हणजे कोणती प्रभूजीच माताजी? स्वतःच्या मुकुटा, हा, स्वतःच्या मुकुटामध्ये सुवर्ण. सुवर्ण. सुवर्ण जिथे सोन्याचा संचय असेल अशा ठिकाणी कलिपुरुषाला राहण्यासाठी जागा दिली. आणि याच्यावरून आपल्या सर्वांसाठी पण एक खूप महत्वाची शिकवण आहे प्रभूजी माताजी, की ही जी गोष्ट आहे सोनं, याच्यासोबत डील करताना आपण सर्वांनी पण खूप काळजी घेतली पाहिजे. जर त्याचा इंद्रिय भोगासाठी कोणत्याही ठिकाणी संचय झाला, भागवतामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे की अशा ठिकाणी कलिपुरुष निश्चित वास करेल. कलियुगामध्ये कलिपुरुषाला राहण्यासाठी जागेची कमी नाहीये. प्रत्येक ठिकाणी कलीनी शिरकाव केलेला आहे. जसं आपण मागच्या वेळेला चर्चा केली की लोक कधी कधी क्षुल्लक कारणासाठी, छोट्या छोट्या कारणासाठी भांडण तंटे करतात, एकमेकांच्या जीवावर उठतात. तर कलियुगाचे आपण 2 गुण सांगितलेले, एक आहे भांडणं आणि दुसरा कोणता गुण सांगितलेला कलियुगाचा? दिखावा पण प्रभूजी. दिखावा, हिपोक्रसी. हिपोक्रसी ढोंग म्हणजे ढोंगीपणा. ढोंगी ढोंगी ढोंगीपणा, की ओठांवर एक पोटात एक, आपण जे नाही ते दाखवणे. तर ढोंगीपणा हा पण कलियुगाचा एक हे आहे, गुण आहे. आणि हे तर झाले अवगुण, दुर्गुण. आणि भागवतम सांगतं तरीही जे देवी देवता आहेत, जे ऋषी मुनी आहेत, कलियुगाची पूजा करतात, कलियुगाला खूप महान मानतात. कारण हे आहे की कलियुगामध्ये अवगुण भरपूर आहेत. पण एक सुंदर श्लोक येतो श्रीमद भागवतामध्ये, तो एकदा म्हणू आपण आणि नंतर आजच्या श्लोकांना सुरुवात करूया. 12व्या स्कंदामध्ये येतो. तर 12व्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 51वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भागवतमचे प्रमुख वक्ते सुखदेव गोस्वामी कलियुगाचं महानता गात आहेत. तर आपण हा श्लोक आधी म्हणू आणि नंतर याचा अर्थ पाहू. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. कलेर्दोष निधे राजन, कलिदोष निधे राजन, अस्ति हि एको महान गुणः, अस्ति हो महान गुणः, कीर्तनात् एव कृष्णस्य, कीर्तनादेव कृष्णस्य, मुक्त संग परम व्रजे. मुक्तसंगः परं व्रजेत्. या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी सांगत आहे की कलियुगामध्ये एक किंवा 2 दोष नाही आहेत. प्रभूजी माताजी काय सांगतायत ते? कलेर दोष निधे राजा. निधी म्हणजे सागर, समुद्र. कलियुग हे दोषांनी भरलेला सागर आहे, समुद्र आहे. इतके सारे दोष आहेत. जसं की पहिल्या स्कंदात पण आपण व्यासदेवांनी पाहिलेले दोष पाहिले कलियुगातल्या लोकांमधले, की त्यांचं जीवनमान, आयुष्यमान कमी आहे, त्यांच्यामध्ये दूरदृष्टी नाही, त्यांना लगेच इंद्रिय भोग पाहिजे, त्यांची बुद्धिमत्ता कमी आहे, विचार करण्याची पात्रता कमी आहे, लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती कमी आहे. तर हे सर्व
दोष कलियुगातल्या लोकांमध्ये शुकदेव गोस्वामी मान्य करतात आणि म्हणतात की एक किंवा दोन दोष नाहीये, पूर्ण सागर आहे दोषांचं कलियुग. पण अस्ति एको महान गुण, हा एक महान गुण आहे कलियुगामध्ये, जो की सर्व दोषांवर औषध आहे. आणि सर्व दोष असून पण ते एका महान गुणामुळे एका कलियुग हे गौरवशाली आहे, खूप चांगलं आहे. कशामुळे छान आहे? कीर्तनात एव कृष्णस्य, केवळ आणि केवळ भगवंतांच्या नाम संकीर्तनाने, मग ते जपाच्या रूपामध्ये असू, कीर्तनाच्या रूपामध्ये असू, किंवा भगवंतांचं नाम रूप गुण यश लीला यांचं यशोगान करण्याच्या रूपामध्ये असू, या सर्वांना भगवंतांचं कीर्तनच म्हटलं जातं. तर केवळ आणि केवळ भगवंत कृष्णाच्या कीर्तनाच्या सोप्या साध्या पद्धतीने मनुष्य काय प्राप्त करू शकतो? मुक्त संग परम व्रजेत, की आपल्याला साक्षात भगवत धाम, साक्षात भगवंतांच्या नित्य परिकरांचा नित्य सहवास प्राप्त करू शकतो आपण कलियुगामध्ये, एका साध्या सोप्या पद्धतीचा अवलंब करून. कृष्ण कीर्तनामध्ये जर आपण स्वतःला जोडलं आणि ह्या एका साध्या, आणि प्रभुपाद म्हणतात की या कृष्ण कीर्तन करण्यासाठी कुणाला PhD ची वगैरे आवश्यकता नाहीये. प्रभुपादजी म्हणतात की एक लहान मूल पण हरे कृष्ण महामंत्र आनंदाने गाऊ शकतं, त्यामध्ये नृत्य करू शकतं. त्याचप्रमाणे भागवतम पण आता सहज उपलब्ध आहे. आधीच्या काळामध्ये भागवतम प्राप्त करण्यासाठी हँड रिटन झाडाच्या पानांवर लिहिलेलं असायचं. तर एक भागवतमची कॉपी बनवण्यासाठी कित्येक महिने, काही वर्ष लागायचे हँड रिटन कॉपी बनवण्यासाठी. आणि ती कॉपी अशा प्रकारच्या भागवतमच्या काहीच या अवलंबून अवेलेबल होत्या कॉपीज. पण आता सहज आपण श्रीमद भागवतम आपल्या घरामध्ये आणू शकतो. आणि या श्रीमद भागवतम आणण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की भद्र पौर्णिमा कधी आहे माताजी? भद्र पौर्णिमा एकदा चेक करा, जवळच आहे, सप्टेंबर महिन्यामध्येच आहे. तर ह्या भद्र पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भागवतम हे सांगितलं गेलेलं शुकदेव गोस्वामींकडून परीक्षित महाराजांना. तर खूप खूप महत्वाचा दिवस आहे. आणि ज्यांच्या कुणाच्या घरी श्रीमद भागवतम ची हार्ड कॉपी पुस्तक रूपामध्ये नाहीये, खूप छान महिना आणि खूप छान दिवस आहे आपल्या घरामध्ये श्रीमद भागवतमचं स्वागत करण्याचं, श्रीमद भागवतम आणण्यासाठी. आणि असं म्हटलं जातं की श्रीमद भागवतम हे पुस्तक रूपामध्ये भगवंत कृष्ण स्वतः आहेत. तर भगवंतांना स्वतःच्या आपल्या घरामध्ये आपण विराजमान करू शकतो श्रीमद भागवतमच्या रूपात. तर तुम्ही पूजा माताजी, रतिरूपा माताजी यांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता ऑनलाईन मागवण्यासाठी. आणि भद्र पौर्णिमेनिमित्त बरेच सारे डिस्काउंट वगैरे पण सध्या उपलब्ध आहेत. माताजी एकदा डेट कन्फर्म करा. प्रभूजी 18 तारखेला ना, म्हणजे बघा 3 हा. दिवसांमध्ये येतच आहे. येणाऱ्या बुधवारी 18 तारखेला भद्र पौर्णिमा आहे. खूप खूप पवित्र दिवस समजला जातो. आणि ज्यांच्याकडे भागवतम आहे, तुम्ही पण कन्सिडर करा प्रभूजी माताजी की आपले जे कोणचे जवळचे आहेत, नातेवाईक असू, मित्र असू, आप्तेष्ट असू, जर त्यांची तयारी असेल श्रीमद भागवतम स्वीकार करण्याची, श्रीमद भागवतम भगवंतांना जाणून घेण्याची भागवतम वाचून, तर त्यांना पण आपण भेट देण्यासाठी विचार करू शकतो. आणि जर आपल्याला पूर्ण सेट देणं शक्य नसेल, तर आपली जी काही देण्याची तयारी आहे त्याप्रमाणे आपण भागवतम सेट स्पॉन्सर करू शकतो. ते पण जर अवघड असेल तर भागवताचा कमीत कमी पहिला स्कंद आपण भेट देऊ शकतो. अशा प्रकारे निश्चित पण या भद्र पौर्णिमेला भागवतम घरात आणण्याचं, कुणाला भागवतम भेट देण्याचं हे खूप महत्व आहे. तर आपण आजच्या श्लोकांबरोबर सुरुवात करू. आणि अशा परीक्षित महाराजांचं वर्णन करताना सूत गोस्वामी, शौनक आदी ऋषी मुनींना परीक्षित महाराजांबद्दल कोणता शब्द वापरत आहेत? मातृगर्भ गतो वीरहा. एवढं छोटस बाळ अजून आईच्या पोटातून पण बाहेर आलेलं नाही, पण त्या बाळाचं वर्णन करण्याकरता सूत गोस्वामी शब्द वापरत आहेत वीर. का? कारण अशा अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्राची जी दाहकता आहे, जो अग्नी आहे, जी त्याचं
तेज आणि त्याच्यापासून निर्माण होणारी उष्णता, हे सर्व त्या बाळाने सोसलं आईच्या पोटात एवढ्या टेंडर, एवढ्या नाजूक अवस्थेमध्ये असताना. आणि ते सहन केलं आणि भगवंतांचं दर्शन पण प्राप्त केलं. अशा परीक्षित महाराजांना बाल्य अवस्थेमध्ये पण त्यांना वीर शब्द सांगितला आहे. कारण एक थोर योद्धाच केवळ आणि केवळ हे सहन करू शकतो. साधारण बालकासाठी हे असह्य आहे, ब्रह्मास्त्राची उष्णता सहन करणे. ऑफकोर्स आपण म्हणू शकतो की भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं, परंतु एखाद्या छोट्याशा जीवाला, बाळाला पण सहन करण्यासाठी ते खूप अधिक होतं ब्रह्मास्त्राची उष्णता. तर कशा प्रकारे परीक्षित महाराजांना आपल्या आईच्या गर्भामध्ये भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं, हे आपण हे श्लोक पाहू आणि पुढे जाऊ. कृपया आपण श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अंगुष्ठ मात्रम अमलम अंगुष्ठमात्र अमलं पुरट मौलिनम पुरतमौलिनम् अपिव्य दर्शनम श्यामम अपि तडिद्वास समच्युतम कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीच माताजी. हरे कृष्ण. अलका माताजी, तुम्हाला वाचायचं आहे? हो, वाचू का? चालेल. हा, मंजरी माताजी तुम्ही पुढचं वाचा. माताजी हरे कृष्ण. हा, अलका माताजी. हरे कृष्ण. ते भगवंत केवळ अंगुष्ठ प्रमाण उंचीचे होते. त्यांचे रूप दिव्य होते. त्यांचे अक्षर शरीर अत्यंत सुंदर, सुडौल व सावळ्या रंगाचे होते. ते विजेसारख्या पीतवर्णाचा सोनसळा पितांबर नेसलेले होते आणि त्यांनी चकचकीत सुवर्णाचा मुकुट धारण केलेला होता. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. तात्पर्य या श्लोकाला नाहीये माताजी, पुढच्या श्लोकाला आपण ते पाहू. हा, परंतु इथे भगवंतांच्या सुंदर जे रूप आहे त्याचं वर्णन आहे. आणि आपण अशाच प्रकारचं एक खूप छान वर्णन भगवंतांचं पाहतो बऱ्याच साऱ्या भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या, साधू संतांच्या लेखणीमध्ये पण. जसं तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सुंदर ते ध्यान, त्याच्यामध्ये पण ते भगवंतांच्या पितंबराबद्दल, त्याच्या पीतवर्णाबद्दल, भगवंतांच्या मकर कुंडलांबद्दल खूप छान वर्णन करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. की एका भगवंतांच्या भक्तासाठी भगवंतांच्या अशा सुंदर रूपाचं दर्शन घेणं आणि त्याला स्वतःच्या हृदयामध्ये धारण करून ठेवणं हे जगातल्या सर्व संपत्तीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. आणि इथे वर्णन आहे भगवंतांच्या परमात्मा रूपाचे, ज्याचा आकार किंवा भगवंतांचा आपण ज्या वेळेस आकार किंवा साईज सांगतो त्यावेळेस असं वापरत नाही, आपण असं वापरतो. ठीक आहे, कारण भगवंतांचा जो आकार आहे त्याला आपण लिमिट नाही करत. तर कधी अर्चविग्रहांचं पण आपल्याला वर्णन करायचं असेल की अंदाजे माझ्या घरचे अर्चविग्रह एवढे आहेत, तर आपण असं नाही सांगत, असं सांगतो. ठीक आहे. तर जीवशास्त्रामध्ये सांगितलंय की आपल्या हृदयाचा जो, शरीराचा जो अंग आहे हृदय, त्याचा जो आकार, त्याची जी साईज असते आपल्या शरीरामध्ये, ती आपल्या मुठीच्या साईज एवढी असते. तर कुणाची मूठ मोठी तर त्याचं हृदय पण तेवढंच मोठं असेल. कुणाची लहान बाळाची मूठ छोटी तर त्या बाळाचं हृदय पण तेवढंच छोटं असतं. त्याचप्रमाणे शास्त्र भागवत सांगते की जे परमात्मा आहेत आपल्या हृदयामध्ये स्थित, त्यांचा जो आकार, जी साईज सांगितली ती अंगुष्ठ मात्रम अमलम. अंगुष्ठ म्हणजे हाताचा अंगठा, हाताच्या अंगठ्या एवढ्या आकाराची, एवढ्या साईजचे परमात्मा रूप आहेत. त्यांचं दिव्य दर्शन परीक्षित महाराजांनी घेतलेलं आहे, मिळालं आहे त्यांना. आणि त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे भगवंतांचं ते दर्शन, की कशा प्रकारे भगवंतांनी सुंदर सोन्याच रंगाचं पितांबर नेसलेलं आहे, सुवर्ण रंगाचा, आणि सुवर्ण चकचकीत मुकुट धारण केलेला आहे. आणि भगवंतांचं रूप हे सुंदर, सुडोल आणि सावळ्या रंगाचं
आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 9. श्रीमद दीर्घ चतुर्बाहुम श्रीमद दीर्घ चतुर्बाहुम तप्त कांचन कुंडलम तप्तकाञ्चनकुण्डलम् शतचाक्षं गदापाणिं आत्मनः सर्वतो दिशम् आत्मनः सर्वदिशम् परिभ्रमन्तम् उल्काभां भ्रामयन्तं गदां मुहुः हरे कृष्णा. मंजरी माताजी. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. त्यांचे सौंदर्य 4 भुजांनी वर्धित झालेले होते. त्यांच्या कानात तप्त सुवर्णासमान कुंडले होती. नेत्र उन्मादासहित रक्तवर्णाचे होते. उल्केप्रमाणे तेजस्वी आपली गदा फिरवीत ते सभोवती फिरत होते. तात्पर्य. ब्रह्मसंहितेत अध्याय 5 म्हटले आहे की भगवान गोविंद आपल्या स्वांशाने ब्रह्मांडाच्या पोकळीत प्रवेश करतात आणि प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात परमात्मा म्हणून निवास करतात आणि त्याच वेळी भौतिक द्रव्यांच्या प्रत्येक अणुअणूत प्रविष्ट होतात. याप्रमाणे परमेश्वर आपल्या अतर्क्य सामर्थ्याने सर्वव्यापी आहेत. याच प्रकारे आपले प्रिय भक्त परीक्षित महाराज यांच्या संरक्षणासाठी त्यांनी उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला. भगवद्गीतेत 9:11 भगवंतांनी असे आश्वासन दिले आहे की माझ्या भक्ताचा कधीही विनाश होणार नाही. भगवान स्वतः संरक्षण करीत असल्याने भगवत भक्ताला कोणीही मारू शकत नाही आणि त्यांची जर कोणाला मारण्याची इच्छा असेल तर त्यांना कोणीही थांबवू शकणार नाही. भगवंत कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्याने संपन्न असल्याने तारणे मारणे केवळ त्यांच्या इच्छेवर आहे. त्यांचे भक्त महाराज परीक्षित मातेच्या उदरात होते आणि त्या विषम परिस्थितीतही त्यांनी परिस्थिती सापेक्ष असे योग्य रूप धारण करून त्यांना दर्शन दिले. भगवंत सहस्त्र ब्रह्मांडाहूनही विशाल किंवा अणुहूनही सूक्ष्म रूप धारण करू शकतात. ते कृपा निधान आहेत आणि जीवाच्या मर्यादित दृष्टीला अनुकूल असे रूप ते घेऊ शकतात. ते स्वतः असीम आहेत. ते तुमच्या आमच्या कोणाच्याही मोजमापात मावणारे नाहीत. आपण कल्पना करू शकतो त्यापेक्षा कितीतरी मोठे रूप ते धारण करू शकतात. त्यांनी कोणतेही रूप घेतले तरी ते तेच असतात. त्यांच्या सामर्थ्यात काही उणीव पडत नाही. उत्तरेच्या गर्भातील अंगुष्ठ मात्र विष्णुमूर्ती आणि आपल्या वैकुंठ धामात राहणारी नारायण मूर्ती यांच्यात काही अंतर नाही. आपल्या अक्षम भक्तांच्याकडून सेवा घेता यावी यासाठी ते अर्चा विग्रहाचे रूप धारण करतात. अर्चा विग्रह म्हणजे पूजेची मूर्ती. आपल्या पार्थिव इंद्रियांनी आपल्या परमेश्वराची कल्पना करणे अगदी अशक्य आहे. तरी या अर्च विग्रहांच्या कृपेमुळे या भौतिक सृष्टीतील भक्त सुलभ रीतीने भगवंतापर्यंत पोहोचू शकतात. अर्चा विग्रह म्हणजे जड देहधारी भक्तांच्या अनुभवात येणारे भगवंताचे पूर्ण दिव्य असे स्वरूप आहे. म्हणून अशा पूजामूर्तीस कधी पार्थिव मानू नये. परमेश्वराच्या दृष्टीने पाहता जड आणि चेतन यात काही अंतर नाही. मायाबद्ध जीवांच्या दृष्टीने मात्र या दोहोत प्रचंड अंतर आहे. भगवंतासाठी सगळेच आध्यात्मिक आहे आणि त्याचप्रमाणे भगवंतांच्या शुद्ध भक्तासाठी भगवंतांसमवेतच्या आंतरिक नात्यामध्ये सर्वच आध्यात्मिक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीलपद प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर मागच्या आणि या श्लोकामध्ये आपण भगवंतांच्या सुंदर रूपाचं ज्याचं की दर्शन परीक्षित महाराजांना त्यांच्या आईच्या गर्भात असताना झालेलं आहे त्या भगवंतांच्या रूपाचं वर्णन वाचत आहोत. तर एक खूप महत्वाची गोष्ट ही आहे प्रभूजी माताजी की गद्य आणि पद्य यामधला फरक. पद्य म्हणजे कोणतंही वर्णन ज्या वेळेस काव्य रूपामध्ये आपण वाचतो, ऐकतो, गातो त्या
ते वर्णन आपल्या लक्षात राहण्याचे जे चान्सेस आहेत, जी शक्यता आहे ती अधिक चांगली आहे. त्यामुळे आपण बघतो की श्रीमद भागवतम जे आहे याचे श्लोक एका गद्याच्या रूपामध्ये, एका काव्याच्या रूपामध्ये श्रील व्यासदेवांनी रचलेले आहेत आणि शुकदेव गोस्वामींनी पण ते त्याच काव्याच्या रूपामध्ये परीक्षित महाराजांना सांगितलेले आहेत. आणि ह्या श्लोकांचा अर्थ कळण्यासाठी श्रील प्रभुपादांनी आपल्याला याचा अनुवाद आणि तात्पर्य आपल्या जीवनामध्ये काय मुद्दे आपण समजून घेऊ शकतो, आचरणात आणू शकतो, या श्लोकाच्या अनुसार हे आपल्याला त्याचं वर्णन दिलेलं आहे तात्पर्यामध्ये. तर आपण सर्वांनी किती पण वय असू दे, आपल्यापैकी कोणी तरुण आहेत, कोणी ज्येष्ठ आहेत वयाने, पण आपण सर्वांनी निश्चित प्रयत्न केला पाहिजे प्रभूजीज माताजीज आपल्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी हे जे काही काही महत्वाचे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये भगवंतांच्या सुंदर रूपांचं वर्णन आहे, एका कागदावर नोट करून ठेवा आणि तुम्हाला सहज दिवसा जाता येता घरात वेगवेगळे कामं असताना दिसेल अशा ठिकाणी तुम्ही तो कागद चिटकवून ठेवा आणि नियमित त्याला म्हणण्याचा, जसं श्लोक आणि त्याचा अनुवाद आपण लिहू शकतो आणि नियमित तुमच्या दृष्टीस पडेल, तुम्हाला म्हणता येईल अशा ठिकाणी ते चिटकवून ठेवा. आणि अशा रीतीने ज्या वेळेस आपण भगवंतांच्या नाम रूप गुण लीला इत्यादींचं वर्णन हे पद्य रूपामध्ये पाठ करू, तोंड पाठ होईल, आपल्याला लक्षात राहील, त्यावेळेस साहजिकच प्रभूजीज माताजीज जे काही भौतिक इम्प्रेशन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, भौतिक खुणा ज्या आपल्या हृदयामध्ये आपल्या मस्तिष्कामध्ये बनलेल्या आहेत आपल्या असंख्य काळासाठी मायाशक्तीच्या प्रभावामुळे, मायाशक्ती सोबत राहिल्यामुळे त्या भौतिक खुणा या भगवंतांच्या स्मरणाने रिप्लेस होतील, बदलतील. तर खूप खूप सोपा मार्ग आहे आणि यासाठी आपल्याला पंडित असण्याची गरज नाहीये, आपल्याला 500 श्लोक पाठ करण्यासाठी सांगत नाहीये. किमान आपण प्रयत्न जरी केला, हे श्लोक भगवंतांच्या रूपाचं वर्णन करणारे सुंदर श्लोक भागवतामधले लिहून ठेवण्यासाठी, पुन्हा पुन्हा म्हणण्यासाठी, आंघोळ करताना, स्वयंपाक करताना, गाडीमध्ये जात असताना, बसमध्ये जात असताना हे आपण आठवू शकतो आणि ती चिठ्ठी रेफर करू शकतो. तर असं सांगितलं जातं, खूप साऱ्या महिमा आहेत याच्या. नेक्टर ऑफ डिव्होशन भक्ती रसामृत सिंधू मध्ये श्रील रूप गोस्वामी लिहितात की असे भक्त ज्यांच्या ओठांवर वैदिक साहित्यामधल्या विशेषतः श्रीमद भागवतम आणि भगवद्गीतेतले श्लोक हे ज्यांच्या ओठांवर नेहमी तरळत असतात, नेहमी त्यांचं स्मरण करत असतात, असे भक्त, अशा भक्तांच्या जिव्हेवर साक्षात भगवंत त्यावेळेला स्थित आहेत. तर खूप सारा आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये लाभ तर होईलच, परंतु विशेषतः भगवंतांना आपण आपल्या ह्या प्रयत्नांमधून खूप प्रसन्न करू शकतो, साध्या प्रयत्नांमधून. हे महत्वाचं नाहीये की कुणाचं प्रावीण्य किती आहे संस्कृतमध्ये. जसं आपण लहान मुलाचं उदाहरण देतो, लहान मूल मोडकं तोडकं एखादं शब्द बोलायला लागतं, पण आई वडिलांना ते शब्द खूप भाळतात, आजूबाजूच्या नातेवाईकांना ते शब्द खूप भाळतात. का? कारण ते मुलाचं जे मोडकं तोडकं बोलणं आहे ते त्याच्या प्रेमापोटी आहे, आई वडिलांच्या प्रती किंवा बाकीच्या आप्तेष्टांप्रती. त्याच प्रकारे आपण भक्तीमध्ये आपले पहिले स्टेप्सच घेत आहोत, एक एक पाऊल घ्यायला आपण शिकत आहोत. आणि अशा प्रकारे भागवताच्या श्लोकाचं आपण ज्या वेळेस स्मरण करायला लागतो, प्रयत्न करायला लागतो ते लक्षात ठेवण्यासाठी, त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी, भगवंत जरूर याची नोट घेतील आणि आपल्याला पण भक्तीमध्ये अधिकाधिक आध्यात्मिक शक्ती प्रगतीसाठी प्राप्त करून देतील. तर या श्लोकामध्ये सूत गोस्वामी वर्णन करतात की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी पाहिलेलं हे भगवंतांचं जे रूप होतं त्याचं सौंदर्य हे 4 भुजांनी, चतुर्भुज रूप होतं, 4 भुजांनी वर्धित झालेलं होतं. आणि त्यांच्या कानामध्ये तप्त सुवर्ण नुसार कुंडले होती, नेत्र उन्मादासहित रक्तवर्णाचे लाल असे नेत्र होते. उल्केप्रमाणे तेजस्वी आपली गदा फिरवत ते सभोवती फिरत होते. कशासाठी फिरत होते भगवंत? उत्तरेच्या गर्भाच्या चारही बाजूला परीक्षित महाराजांचं रक्षण करण्यासाठी
अश्वत्थाम्याने फेकलेल्या ब्रह्मास्त्रापासून. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे भगवंत हे अनयो अनियाम महतो महीयाम, की भगवंत हे छोट्यातल्या छोट्या अणु कणांमध्ये आणि त्या दोन कणांच्या मध्ये पण निवास करतात परमात्मा रूपामध्ये. आणि भगवंत हे मोठ्यात मोठे पण आहे. जसं की आपण विश्वरूपामध्ये पाहिलं की अर्जुन भगवंतांचं ते तेजस्वी विशाल असं रूप सहन करू शकत नव्हता, त्याला दिलेल्या दिव्य दृष्टीने पण. तर भगवंत अशा प्रकारे मोठ्यांमधून खूप महान मोठे आहेत आणि खूप छोट्या अणुच्या पेक्षाही छोट्या रूपामध्ये ते स्वतःला ठेवू शकतात परमात्मा रूपामध्ये. आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं आहे अंडांतरस्थम परमाणु जयातरस्थम. अंड म्हणजे अणु. भगवंत हे अणुरेणूंमध्ये आणि अणुरेणूंच्या मधली जी जागा आहे त्यामध्ये पण स्वतः स्थित आहेत परमात्मा रूपामध्ये. त्यामुळे प्रभुपादजी सांगतात की आपल्यासाठी आत्मा आणि शरीर, स्पिरिट अँड मॅटर. स्पिरिटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आत्माच म्हणतो की आत्मा हे सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे आणि दिव्य आहे. ते कोणत्याही भौतिक रूपातलं, उदाहरणार्थ हे क्लासेस साठी समजा रेकॉर्डेड प्लेयर आहे, तर याच्यामध्ये प्लास्टिकचा बनलेला आहे, आतमध्ये सेल आहेत, लिथियम बॅटरी आहे. तर हे सर्व मॅटर आहे, आपण उघडून पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. परंतु आत्मा दिव्य असल्यामुळे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, आपल्या भौतिक दृष्टीने त्याला पाहू शकत नाही. तर आपल्यासाठी आत्मा आणि जड गोष्टी, स्थूल गोष्टी यामध्ये फरक आहे. परंतु भगवंतांसाठी या दोन्ही गोष्टींमध्ये फरक का नाहीये? कारण दोन्हीही भगवंतांचीच ऊर्जा आहे, भगवंतांचीच एनर्जी आहे. आपण 7व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या नॉलेज ऑफ द ऍब्सोल्यूट, 7व्या अध्यायाचं मराठी शीर्षक काय माताजी? एकदा बघा. नॉलेज ऑफ द ज्ञान विज्ञान योग. हा माताजी पुन्हा सांगा. ज्ञान विज्ञान योग. ध्यान योग तर 6वा चॅप्टर आहे. ज्ञान विज्ञान योग. विज्ञान ज्ञान योग. विज्ञान योग. ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान. हा ज्ञान, Application of skill. हा ज्ञान विज्ञान योग. आणि ज्याला इंग्रजीमध्ये प्रभुपादांनी लिहिले नॉलेज ऑफ द ऍब्सोल्यूट. त्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत कृष्ण सांगतात की कशा प्रकारे भगवंतांची स्थूल प्रकृती आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश आणि सूक्ष्म जी ऊर्जा आहे, मन, बुद्धी, अहंकार. आणि यापेक्षाही पुढचं सूक्ष्म भगवंत म्हणतात अप्रमेयम असा आत्मा. अप्रमेय म्हणजे ज्याची आपण गणना, मोजमाप करू शकत नाही, खूप छोट्यातला छोटा, सर्वात मायक्रो जी एंटिटी आहे अशी आत्मा. असं आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्हीही भगवंतांच्याच ऊर्जा आहेत, शक्ती आहेत. त्याच्यामुळे प्रभुपादजी सांगतात की ज्या वेळेस भगवंत अर्च विग्रह रूपामध्ये आपल्या समोर स्थापित होतात, म्हणजे जे की आपण बाहेरच्या भौतिक दृष्टीने पाहायला गेलं तर अर्च विग्रह बनलेले असतात. मेटल म्हणजे ब्रास डिटीज, ब्रासला आपण तांबे आणि पितळ यांचं मिक्सचर करून भगवंतांचे अर्च विग्रह बनलेले असतात, किंवा दगडाचे किंवा मातीचे किंवा लाकडाचे. आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आपण पाहतो. अशा भौतिक गोष्टींचे अर्च विग्रह बनलेले असतात. परंतु शास्त्र सांगतं अशा भौतिक गोष्टींचे जरी अर्च विग्रह बनलेले असतील तरीही ते अर्च विग्रह भौतिक नाहीयेत. का? कारण की भौतिक गोष्टी, उदाहरणार्थ मेटल असू, उदाहरणार्थ माती असू, दगड असू, पेंट असू, भगवद्गीता सांगते की ह्या भौतिक गोष्टी पण भगवंतांच्याच विस्तारित शक्ती आहेत. तर ज्या वेळेस भगवंत अर्चविग्रह रूपामध्ये त्या मॅटर, त्या स्थूल वस्तूंमध्ये नाही आहेत, त्यावेळेस पण त्या स्थूल वस्तू भगवंतांची शक्ती आहेत. परंतु शास्त्रात सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे ज्यावेळेस अशा वस्तूंचा उपयोग करून अर्चविग्रह बनवले जातात, त्या अर्चविग्रहांचा फायदा, उद्देश म्हणजे अशा प्रकारच्या जड देहधारी भक्तांसाठी. जड देहधारी भक्तांचा अर्थ काय आहे? ज्यांच्या मध्ये अजून दिव्य दृष्टी ही
डेव्हलप होण्याची बाकी आहे, ही अजून विकसित होण्याची बाकी आहे, अशा भक्तांना भगवंतांसोबतचा आदान प्रदान करता यावा. जसं मी जर तुम्हाला सांगितलं की भगवंतांच्या रूपाचं स्मरण करा, कदाचित तुम्ही प्रयत्न करून 5 मिनिट, 7 मिनिट, 10 मिनिट कराल, परंतु भौतिक अवस्थेमध्ये आपलं लक्ष कुठे जाईल? थोड्या वेळाने इंद्रिय गोष्टींकडे जाईल, इंद्रिय विषयांच्या गोष्टींकडे जाईल. म्हणून हे अर्चविग्रह रूप शास्त्राने आपल्याला दिलेलं आहे, जेणेकरून आपण भगवंतांवर स्मरण करण्यासाठी, त्यांना पूजा अर्चना अर्पण करण्यासाठी, त्यांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी, आदान प्रदान करण्यासाठी एका जड देहधारी भक्ताला सोपं जावं. जसं की मी जर तुम्हाला सांगितलं की मनामध्ये भगवंतांच्या रूपाचं स्मरण करा आणि भगवंतांना विशेष प्रकारे शृंगार अर्पण करा, तर एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या स्थितीमध्ये, भौतिक अवस्थेमध्ये आपण करू शकणार नाही कदाचित. परंतु तेच जर अर्चविग्रह आपल्या घरी असतील, तर आता जसं राधाष्टमी होऊन गेली, त्याच्या अगोदर जन्माष्टमी, बलराम जयंती होऊन गेली, तर अशा विशेष तिथीला आपण भगवंतांना विशेष शृंगार चढवू शकतो. भगवंतांना अनेक विविध प्रकारचे भोग अर्पण करू शकतो. तर हे अर्चविग्रह रूप म्हणजे केवळ आणि केवळ भक्तांच्या सोबत आदान प्रदान करण्यासाठी भगवंतांनी दिलेला आहे. आणि शास्त्र सांगतात की जो कोणी व्यक्ती भगवंतांना ज्या प्रकारे अप्रोच करेल, ये यथामाम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम्. कोणी जर विचार केला की अरे ही तर दगडाची मूर्ती आहे, तर भगवंत त्याला दगडाच्या मूर्तीच्या रूपातच आदान प्रदान करतील, त्याचा विश्वास तेवढाच ठेवतील. परंतु जर एखादा भक्त भगवंतांना जाणत असेल की अरे दगड तर म्हणायला आहे, परंतु दगड असताना पण ती भगवंतांचीच शक्ती आहे, परमात्मा रूपामध्ये भगवंत प्रत्येक अणुरेणूंमध्ये निवास करत आहेत. परंतु ज्या वेळेस त्याच दगडाचा, त्याच लाकडाचा, त्याच मातीचा भगवंतांची अर्चविग्रह बनवले जातात, भगवंत साक्षात नॉन डिफरंट, अद्वितीय आहेत त्या अर्चविग्रहापासून. आणि आपण त्या अर्चविग्रहांना जे पण प्रेमाने आदान प्रदान, जे पण भोग अर्पण करतो, जो पण शृंगार अर्पण करतो, साक्षात भगवद्गीतेत भगवंत सांगतात 9व्या अध्यायामध्ये, ते स्वतः स्वीकार करतात अशा अर्चविग्रहाला अर्पण केलेल्या भोगांमध्ये. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज, की कशा प्रकारे मूर्ती ज्या कोणत्या भौतिक घटकांपासून बनलेले आहेत, भगवंत ते भौतिक घटक पण भगवंतांची विस्तारित ऊर्जा आहे. आणि त्या भौतिक घटकांपासून ज्या वेळेस अर्चविग्रह बनवले जातात, त्या अर्चविग्रहामध्ये साक्षात भगवंत हे निवास करतात. भगवंत निवास नाहीत करत, भगवंत हेच अर्चविग्रह रूपामध्ये आदान प्रदान करतात भक्तांसोबत. आणि हे अर्चविग्रह रूप भगवंतांनी धारण केलेलं आहे. विशेष रीतीने अशा भक्तांना भक्ती सुलभ व्हावी आपल्यासारख्या, ज्यांचं की अजून जी चेतना आहे, दिव्य चेतना, ती विकसित होत आहे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? खूप महत्वाचा मुद्दा आहे. हरे कृष्ण. खूप शांत शांत आहेत आज भक्त सगळे. अलका माताजी, कविता माताजी, किरण प्रभूजी, क्षितिजा माताजी, क्लिअर आहे? हो प्रभूजी. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊ. हो समजलं प्रभू. ठीक आहे, ठीक आहे. श्लोक क्रमांक 10. अस्त्र तेजः स्वगदया निहारम् इव गोपतिः गोपते विदम् अन्तं सन्निकर्षे पर्यैक्षत क इत्यसौ. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? एक मिनिट. मनीषा माताजी, तुम्ही आधी सांगितलेलं का दुसऱ्या माताजींनी आधी सांगितलं? आधी मला वाटतं दुसऱ्याने सांगितलं, मग मी म्हटलं होतं. क्षितिजा माताजी तुम्ही वाचा. मनीषा माताजी तुम्ही पुढचा वाचा. ओके, चालेल. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. सूर्य जसा दवबिंदूंना सुकवून टाकतो, तसेच भगवान ब्रह्मास्त्राच्या तेजाचा नाश करण्यात संलग्न झाले होते. त्या बालकाने त्यांना पाहिले आणि त्याला विचार पडला की हे कोण? हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद. तर शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की
राखे कृष्णा मारे कृष्णा राखे की, की असा व्यक्ती, असा प्राणी मात्र ज्यांचं रक्षण करण्याचं भगवंतांनी ठरवलेलं आहे, त्याला कोण मारू शकेल? आणि असा व्यक्ती ज्याला भगवंतांनी ठरवलं की त्याचा विनाश होणार आहे, त्याला कोण वाचवू शकेल? जसं शास्त्रामध्ये आपल्याला खूप सारे उदाहरणं सापडतात. जसं की हिरण्यकशिपूच्या बाबतीत आपण पाहतो की त्यांना अमरत्व पाहिजे होतं आणि ब्रह्माजींनी सांगितलं की बाबा मी स्वतःच अमर नाहीये, तुला कुठून देऊ? त्यावेळेस हिरण्यकशिपूनी पूर्ण स्वतःचा विमा, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बनवली ब्रह्माजींकडून, की कशा प्रकारे त्याचा अंत होणार नाही दिवसा किंवा रात्री. एका मनुष्याने किंवा प्राण्याने, मनुष्याने कशामुळे? कारण अगोदरच्या जन्मामध्ये रावण ज्यावेळेस जन्मामध्ये जय आणि विजय आले होते, त्यावेळेस रावणाने स्वतः अनुभवलं होतं की त्यांनी शिवजींकडून सर्व वरदान तर मागून घेतले, परंतु एक गोष्ट मागून घेतली नाही की मनुष्याकडून. त्याला वाटत होतं की हे मनुष्य म्हणजे एकदम माझ्यासाठी तुच्छ आहेत, कोण मला मारू शकणार? परंतु भगवंत श्री रामचंद्र, प्रभू रामचंद्र यांनी मनुष्य रूपामध्ये अवतार घेऊन रावणाला ठार केलं होतं. त्याच्यामुळे ह्या जन्मामध्ये हिरण्यकशिपू केअरफुल होता की मला मनुष्यापासून पण मृत्यू येऊ नये, कोणत्या प्राण्यापासून पण मृत्यू होऊ नये, घरामध्ये मृत्यू होऊ नये, घराच्या बाहेर पण मृत्यू होऊ नये. परंतु शेवटी नरसिंहदेव ज्यावेळेस नरसिंह, मनुष्य आणि प्राणी यांच्या एकत्र रूपामध्ये ज्यावेळेस आविर्भूत झाले, त्यावेळेस ह्या सर्व नियमांचं, या सर्व रेस्ट्रिक्शन कन्स्ट्रेंटचं पालन करून पण नरसिंहदेवानी हिरण्यकशिपूला ठार मारलं. कारण ज्यावेळेस भगवंतांनी ठरवलेलं आहे कोणत्या असुराचा नाश करायचा, तर हिरण्यकशिपू सारखी पूर्ण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असून पण त्या व्यक्तीचा नाश कोणी टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस भगवंतांनी ठरवलंय, या केसमध्ये परीक्षित महाराजांचा किंवा कयादू मातेच्या पोटामध्ये प्रल्हाद महाराजांचा ज्यावेळेस भगवंतांनी रक्षण करण्यासाठी ठरवलं, त्यावेळेस सर्व देवता कयादूला किडनॅप करण्यासाठी आलेले असतानाही नारद मुनींच्या रूपामध्ये भगवंतांनी प्रल्हाद महाराजांचं आणि त्यांच्या आईचं रक्षण केलं. त्याच प्रकारे ते परीक्षित महाराजांचं ब्रह्मास्त्राबद्दल आपण अगोदरच्या अध्यायांमध्ये वाचलं की कशा प्रकारे हे अस्त्र इतकं जास्त तेजस्वी, शक्तिशाली आहे की ज्या एका व्यक्तीवर सोडलेलं आहे, कुठेही तो व्यक्ती पळाला, काही जरी झालं तरी त्या व्यक्तीला मारण्यासाठी सक्षम आहे. आणि इतकं पॉइंटेड आहे की आईच्या पोटातल्या गर्भावर अस्त्र सोडलेलं आहे, परंतु आईचा त्याच्यामध्ये मृत्यू होणार नाहीये. अशा प्रकारे परीक्षित महाराजांना साक्षात भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे आणि त्यांचं संरक्षण पण केलेलं आहे. आणि अशा त्या आईच्या गर्भातल्या बालकांनी भगवंतांना पाहिलं आणि लक्षात ठेवलं परीक्षित महाराजांनी ते रूप. इनफॅक्ट त्यामुळेच त्या बालकाचं नाव झालं की आईच्या पोटातून निघाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीकडे पाहून तो बालक परीक्षण करायचा की ही व्यक्ती हीच ती व्यक्ती आहे का ज्यांना मी आईच्या पोटामध्ये पाहिलं, हीच ती व्यक्ती आहे का? अशा प्रकारे प्रत्येक दिसणाऱ्या व्यक्तीचं परीक्षण करणारे म्हणून त्यांचं नाव पडलं परीक्षित, कारण त्यांना भगवंतांचं दर्शन झालं होतं जन्माच्या अगोदरपासून. श्लोक क्रमांक 11. अडकू श्लोक क्रमांक 11. विधूयत्तमेयात्मा भगवान धर्मगो विभुः मिषतो दशमासस्य तत्रैर्वान्तर्दधे हरिः. हरे कृष्ण. कोण वाचणार आहे आता? मनीषा माताजी. हा.
तो बालक भगवान रूपांचे दर्शन करीत असतानाच धर्मरक्षक, सर्व दिशांना व्याप्त करणारे, सर्व जीवांचे परमात्मा असे दिक्कालातीत भगवंत तेथेच अंतर्धान झाले. तात्पर्य पण वाचू. हा. तात्पर्य: बालक परीक्षित ज्यांना पाहत होते तो काही दिक्कालाने बद्ध असा सामान्य जीव नव्हता. भगवंत आणि जीवात मोठे अंतर आहे. येथे भगवंतांना निर्देश दिक्कालातीत परमचेतन असा केलेला आहे. प्रत्येक जीव काळ आणि दिशा यांनी मर्यादित असतो. गुणात्मक दृष्ट्या जीव आणि परमेश्वर जरी एका पातळीवर असले तरी परिणामात्मक दृष्ट्या परमात्मा व अंश स्वरूप आत्मा यांच्यात महद अंतर आहे. भगवद्गीतेत परमात्मा व जीवात्मा अशा दोघांनाही सर्व व्यापी असे म्हटलेले आहे. येन सर्वमिदं ततं. परंतु त्यांच्या दोन्ही सर्व व्यापकत्वात अंतर आहे. जीव स्वतःच्या शरीरापुरता सर्व व्यापी आहे, परंतु परमात्मा सर्व काळ आणि सर्व अवकाशाला व्यापणारा आहे. सामान्य जीव आपल्या सर्व व्यापकत्वाने इतर सामान्य जीवांवर प्रभाव टाकू शकत नाही, परंतु परमात्मा पूर्ण पुरुषोत्तम भगवान सर्व ठिकाणावर, सर्व काळांवर, सर्व प्राणी मात्रांवर प्रभाव ठेवण्यात परमसमर्थ आहेत. हे भगवंत सर्व व्यापी असून दिक्कालाने मर्यादित नाहीत, म्हणून ते परीक्षितांच्या मातेच्या उदरात देखील प्रकट होऊ शकतात. येथे भगवंतांना धर्मरक्षक म्हटलेले आहे. भगवंतांना शरण गेलेला मनुष्य खरा धार्मिक, नीतिमान, सदाचारी आहे. भगवंत त्यांचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करतातच. भगवान अधार्मिक किंवा नीतिरहित लोकांचेही अप्रत्यक्षपणे संरक्षण करतात. ते ज्यांना आपल्या बहिरंगा व्यक्तीच्या नियंत्रणात ठेवून तिच्याद्वारे त्यांच्या पापांची शुद्धी करतात. येथे भगवंतांचे वर्णन दिशांचे आवरण घेतलेले असे केलेले आहे. याचा अर्थ असा होतो की भगवंतांनी 10 दिशांची वस्त्रे पांघरलेली आहेत. एक मिनिट गुरुजी. पहिली ओळ नाही, मला दिसत नाहीये ती भाऊ. दिसत नाही. एक मिनिट. पांघरलेली होती. भगवंत सर्व स्थळी उपस्थित आहेत आणि त्यामुळे ते स्वेच्छेनुसार कोणत्याही ठिकाणी प्रकट होऊ शकतात आणि अंतर्धानही होऊ शकतात. बालक परीक्षिताच्या दृष्टीला ते दिसेनासे झाले याचा अर्थ हा नाही की जेव्हा ते दिसू शकत नव्हते तेव्हा ते दुसरीकडून तेथे आले होते. ते आधी तेथेच होते आणि अंतर्धान झाल्यावरही ते तिथेच होते. केवळ हे त्याच्या बालकाच्या दृष्टीसमोरून अदृश्य झाले होते इतकेच. आकाशाचे आच्छादन म्हणजे निसर्ग माऊलीचे उदरच आहे आणि सर्व जीवांचे पिता त्या भगवंतांनी आपणा सर्वांना तेथे ठेवलेले आहे. हे सर्वत्र आहेतच. अगदी माता दुर्गेच्या भौतिक निसर्ग रूपी गर्भात देखील ते आहेत. योग्यता प्राप्त मनुष्य त्यांचे दर्शनही करू शकतात. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय जय. तर इथे सांगितलं आहे कशा प्रकारे परीक्षित महाराजांना काही काळ दर्शन दिल्यानंतर आपल्या आईच्या गर्भामध्ये भगवंतांचं ते धर्मरक्षक, सर्व दिशांना व्याप्त करणारे परमात्मा असे रूप हे अंतर्धान म्हणजे पुन्हा ते परीक्षित महाराजांच्या दृष्टीसमोरून गेले, त्यांना पुन्हा दिसेनासे झाले. तर असे भगवंत जे की काही काळापुरते परीक्षित महाराजांना त्यांचं दर्शन झालं आईच्या गर्भामध्ये, या भगवंतामध्ये आणि सामान्य जीवामध्ये त्यांच्या व्यापकतेमध्ये फरक आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो. भगवद्गीतेत सांगितलंय की आत्मा आणि परमात्मा, आत्मा आणि भगवंत हे क्वालिटेटिव्हली गुणात्मक दृष्ट्या सारखे आहेत. कशा प्रकारे गुणात्मक दृष्ट्या सारखे आहेत की भगवंत शाश्वत आहेत, आपण पण शाश्वत आहोत. भगवंत हे सर्व ज्ञानाने युक्त असे आहेत आणि आत्मा त्याच्या शुद्ध रूपामध्ये हा पण सर्व ज्ञानाने, जेवढे की भगवंत आपल्याला प्रदान करतील
युक्त आहेत. आणि आनंद, भगवंत हे नित्य आनंदी आहेत, सर्व आनंदाचे स्रोत आहेत. आणि आत्मा हा पण प्लेजर सिकिंग, म्हणजे नेहमी आनंदाच्या शोधात असतो. परंतु फरक हा आहे की भगवंत हे विभू म्हणजे अनंत आहेत, आणि आपण अनु म्हणजे लॉर्ड कृष्ण इज इनफायनाइट, वी आर इनफायनाइटेसिमल. कृष्ण हे विभू आहेत, विशाल आहेत, आपण हे खूप सूक्ष्म आहोत, छोटे आहोत. आणि अशा भगवंतांसाठी कोणत्याही ठिकाणी, नेहमी ते सर्व ठिकाणी उपस्थित असतात, परंतु कोणत्याही ठिकाणी दर्शन देणे त्यांच्यासाठी अशक्य नाही आहे. आणि अशा भगवंतांचं रूप ज्यावेळेस अंतर्धान होतं, एखाद्या भक्ताच्या दृष्टीपथच्या आड होतं, त्याचा अर्थ असा नाही की भगवंत तिथे नाहीयेत. उदाहरणार्थ श्रील प्रभुपादजी एक खूप समजण्यासारखं उदाहरण देतात की ज्यावेळेस सूर्य संध्याकाळी आपण सूर्यास्त होताना पाहतो, मावळताना पाहतो, आणि आपल्या दृष्टीसमोर सूर्य राहत नाही. परंतु आपल्या दृष्टीसमोर सूर्य राहत नाही याचा अर्थ नाही की सूर्य गेला म्हणून. सूर्य हा एका ठिकाणी अस्त पावतो आणि लगेच पृथ्वीच्या दुसऱ्या भागामध्ये कुठेतरी त्याचा उदय होत आहे किंवा उदय झालेला आहे. सूर्य हा त्या ठिकाणीच आहे, परंतु केवळ तो आपल्या दृष्टीआड गेलेला आहे. त्याचप्रमाणे भगवंत हे सर्व व्याप्त नियमितरित्या प्रत्येक क्षणाला सर्व व्याप्त आहेत. फक्त ते आपल्या दृष्टीने आपल्याला दर्शन देऊ शकतात, आपल्यासोबत आदान प्रदान करू शकतात, आपल्या भक्तीमधल्या योग्यतेप्रमाणे, भक्तीमधल्या आपल्या पात्रतेप्रमाणे. आणि अशा भगवंतांची ही सर्व निसर्ग जे आहे ती आई समजली जाते. मटेरियल नेचर, प्रकृती इज लाईक अ मदर. भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे ती आई सारखी आहे आणि भगवंत हे पित्यासारखे आहेत. आणि भौतिक प्रकृतीद्वारे आपल्या सर्वांचे शरीर भगवंत आपल्याला प्रदान करतात. तर मे बी आपण एक, याचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे, तर पुढच्या वेळेलाच या 12व्या श्लोकाची आपण चर्चा करूया. तर याच्या पुढच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये आपण पाहू की कशा प्रकारे परीक्षित महाराजांचा जो जन्म झाला अशा महान शुद्ध भक्तांच्या कुळामध्ये, पांडवांच्या कुळामध्ये, तर परीक्षित महाराज केवळ महान कुळामध्येच त्यांनी जन्म घेतला नाही, तर आपल्या पूर्वजांची, विशेषतः आपल्या आजोबांची, अर्जुन, युधिष्ठिर महाराज आणि बाकीचे पांडव, त्यांचा जो भक्ती गुणांचा वारसा होता तो पण त्यांनी प्राप्त केला अशा महान कुळामध्ये जन्म घेऊन. आणि कशा प्रकारे परीक्षित महाराजांचं जीवन पुढे चाललं आणि कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी योग्य वेळेला आपल्या ह्या वारसाच्या हातामध्ये सर्व राज्य सोपवून या जगापासून कशी विरक्तता प्राप्त केली हे आपण येणाऱ्या अध्यायांमध्ये पाहू. आणि कशा प्रकारे भगवंतांनी या पृथ्वी लोकावर ज्या कार्यासाठी, ज्या मिशनला आपण काय म्हणतो प्रभूजी, माताजी, उद्देशासाठी, ज्या उद्देशासाठी भगवंत या पृथ्वी लोकावर अवतरले होते, ते उद्देश साध्य झाल्यानंतर भगवंतांनी आपल्या लीला पृथ्वी लोकावरच्या कशा प्रकारे कन्क्लूड केल्या, कशा प्रकारे गुंडाळून त्याचा कन्क्लूड केलं, त्याचं कन्क्लुजनला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, समाप्त केल्या, त्याबद्दल आपण येणाऱ्या अध्यायामध्ये पाहू. हा अध्याय अजून बाकी आहे. तर कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज, काही जिज्ञासा आहे आज आपण केलेल्या चर्चेबद्दल? हरे कृष्ण. आपण विशेषतः आज परीक्षित महाराजांबद्दल चर्चा केली की कशा प्रकारे भगवंतांनी त्यांना आईच्या पोटामध्ये असताना संरक्षण प्रदान केले. परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे भगवंतांचं दर्शन प्राप्त केलं, भगवंतांच्या सुंदर रूपाचं वर्णन, आणि ते रूप कसं त्यांनी लक्षात ठेवलं. प्रत्येक आईच्या पोटाच्या बाहेर आल्यानंतर प्रत्येक जीवाची, प्रत्येक व्यक्तीची परीक्षण करायचे की हीच ती व्यक्ती आहे का ज्यांना मी आईच्या उदरामध्ये पाहिलं. आणि आपण हे पण पाहिलं की ज्या व्यक्तीला भगवंत संरक्षण देण्याचे ठरवतात, साक्षात ब्रह्मास्त्र पण त्या व्यक्तीचा केस पण हलवू शकत नाही. तर अशा प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे भगवंतांनी. आणि त्यामुळे कदाचित कुणाचा कधी प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की जर भगवंतांनी
परीक्षित महाराजांना जन्माच्या वेळेला संरक्षण दिलं होतं, तर निश्चितच भागवत सांगतं की तो शृंगी कडून शाप प्राप्त झाल्यानंतर पण परीक्षित महाराजांना पूर्ण प्रकारे काउंटर ऍक्ट त्याच्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकलं असतं. परंतु परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे ओळखलं की ही भगवंतांचीच इच्छा आहे की अशा प्रकारे मी मृत्यूला सामोरं जावं आणि त्यानुसार श्रीमद भागवतम ऐकावं अशा श्रेष्ठ साधू व्यक्तीकडून. तर याबद्दल आपण चर्चा येणाऱ्या काळामध्ये करू. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. शुभम पाटील प्रभूजी, हरे कृष्ण. येस प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद प्रभूजी, प्रभूजी. उद्या वामन द्वादशी आहे, हो, आजची विसरलो. एकादशी आहे. हो, तर विसरलो मी सांगायचं की आज अजून एक विशेष दिवस आहे की वामन द्वादशी मुळे 12 वाजेपर्यंत उपवास आहे आणि एकादशी तर आहेच आणि त्यासोबत उद्याचा उपवास पण आजच आपण 12 वाजेपर्यंत करत आहोत. आणि 2 भगवंतांच्या अवतारांचे असं येतं, वराह द्वादशीच्या अगोदरच्या दिवशी जी एकादशी असते त्या दिवशी पण 12 वाजेपर्यंत वराह द्वादशी दुसऱ्या दिवशी निमित्त आधीच्या दिवशीच 12 पर्यंत उपवास असतो आणि वामन द्वादशीच्या वेळेस पण तसंच आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी लक्षात आणण्यासाठी. प्रभूजी, मला थोडस समजलं नाही, मग आज 12 वाजेनंतर उपवास सोडून द्यायचा आहे का? मग नाही, सोडून द्यायचा म्हणजे एकादशी प्रसाद घेऊ शकतो, परंतु 12 वाजेपर्यंत जर शक्य असेल शरीराला तर एकादशी प्रसाद, पाणी यापासून पण उपवास आहे. तर एकादशी पूर्ण उद्या पारणा वेळेपर्यंत राहणार, परंतु आज 12 वाजेपर्यंत पण कडक उपवास आहे. ठीक आहे. 12 ना का रात्रीचे? दुपारचे 12 मिनिटाचे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. आणि खूप सोपं आहे बघा. कृष्ण जन्माच्या वेळेला रात्री 12 पर्यंत उपवास, गौर पौर्णिमेला संध्याकाळी पर्यंत उपवास, नरसिंह देवांच्या अपीरन्स डेला दुपारपर्यंत उपवास, रामनवमीला, वामन द्वादशीला वगैरे दुपारपर्यंत उपवास, राधाष्टमीला दुपारपर्यंत. सोपं आहे. हरे कृष्ण. प्रतिरूपा माताजी. प्रणाम प्रभूजी. आता बुधवारी होऊन गेला ना, 11 सप्टेंबरला राधाष्टमी होती ना, त्या दिवशी म्हणजे 12 सप्टेंबरला भाद्रपद नवमी होती. त्याच्यामध्ये श्रीमद भागवतम जयंती दिवस म्हणून सेलिब्रेट केला गेला. मी हरे कृष्ण जो चॅनल आहे ना त्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये फॉलो त्याचा माझा त्यांच्या बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सुखदेव गोस्वामींनी जे परीक्षित महाराजांना त्या दिवशी भागवतम सांगायला स्टार्ट केले असं. माझ्याकडे त्याची स्क्रीन ठीक आहे माताजी. कदाचित असं असू शकेल की भागवतम कन्क्लूड झालं मग या भद्र पौर्णिमेच्या वेळेला. ते बरोबर प्रभूजी. म्हणून ते बोलतात ना विश्व दिवस म्हणून आपण करतो, कारण त्या दिवशी परीक्षित महाराज सुद्धा गोलोक मध्ये गेले आणि श्रीमद सुद्धा पूर्ण हे झालं समाप्त. एक कॉपी आहे ना टाकते आपल्या श्रीमद ग्रुप मध्ये. चालेल माताजी. हरे कृष्ण. पण विशेष सांगण्याचा उद्देश हा की खूप खूप महत्वाचा दिवस आहे भद्र पौर्णिमा, आपल्या स्वतःसाठी, आपल्या जीवनामध्ये भागवत मानण्यासाठी आणि इतरांना पण देण्यासाठी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हा किरण जाधव प्रभूजी. यस प्रभूजी. छोटीशी शंका म्हणजे कली हा असुर योनीतले होते आणि ते जर तसं असेल तर जेवढे आतापर्यंत जे युग झाले, रामावतार किंवा त्याच्या अगोदर सुद्धा जे असुर होते, रावण असुरीत किंवा हिरण्यकशिपू किंवा आता आपल्या श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सुद्धा कंसाचा हे जे असुर योनीतील जे असुर होते म्हणजे वेगळा हे विरुद्ध धर्मांध अधर्मी असे होते, तर त्यांना जे मूर्त स्वरूप असं आपल्याला माहिती आहे की हा रावण आहे किंवा हिरण्यकशिपू आहे किंवा कंस आहे, त्याप्रमाणे हे कलीचं रूप मला कधी म्हणजे कुठं पाहण्यात नाही किंवा निराकार आहेत की ते असुर नव्हते. असुर नव्हते. ऍक्च्युली कली पुरुष हे केवळ आणि केवळ भगवंतांच्याच इच्छेनुसार कलियुगाचा प्रभाव दाखवत आहेत. कलियुगाचा प्रभाव ज्या प्रकारे आपण मायाशक्तीबद्दल बोलतो,
माया यांना दुष्ट म्हणायचं का? नाही म्हणायचं. पण त्यांचं कार्य काय आहे की जे भौतिक आसक्तीने ग्रस्त असे लोक आहेत त्यांना त्यांचं शुद्धीकरण करणे या भौतिक जगतामध्ये, आणि ज्या वेळेस त्यांचं शुद्धीकरण होईल त्याच वेळेस त्यांना भगवत प्राप्तीसाठी मोकळं करणे. तर आपण नेहमी उदाहरण देतो की पोलीस हे वाईट नाही आहेत. पोलीस हे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, कायदा हा स्थापित करत आहेत कायद्याच. त्याच प्रकारे कलिपुरुष पण हा कलियुगातल्या लोकांना कॅटलिस्टला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, की ती जी प्रक्रिया आहे शुद्धी करण्याची ती अजून फास्ट करत आहे, जेणेकरून कलियुगातल्या लोकांना लवकरात लवकर भगवत प्राप्ती भगवत भक्ती प्राप्त होऊ शकेल कमी काळामध्ये. त्याच्यामुळेच आपण बघतो कलियुगाला इतके आपण सगळे कंटाळलो आहोत की इतकं सगळं अधपतन आहे, इतक्या सगळ्या असुरिक प्रवृत्ती ह्या वाढीस आहेत. परंतु एवढं असून पण देवी देवता पण प्रभूजीच माताजीच आपल्याला आश्चर्य वाटेल, देवी देवता लाईन मध्ये वेटिंग लिस्ट मध्ये उभे कलियुगामध्ये जन्म घेण्यासाठी. तर कलियुग खरंच फायद्याचा आहे ज्या वेळेस त्याचा उपयोग करू आपण त्या कमी काळामध्ये आपल्याला भेटलेल्या काळामध्ये भगवत भक्ती करून जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जर वापर केला तर कलियुग खूप छान आहे. पण जर त्या कलियुगाच्या ओघामध्ये जर आपण स्वतःच पण पतन होऊ दिलं तर मग पुन्हा जन्म घ्यावाच लागेल. हरे कृष्ण. हरे पण मग हरे कृष्ण प्रभूजी, म्हणजे कल्कीचा अवतार आहे ना हा? कल्की अवतार, कल्कीचा वध होणार आहे असं आहे ना? कल्की अवतार शेवटी होणार आहे माताजी. कल्की अवतार हा भगवंतांचा स्वतःचा अवतार आहे. कलिपुरुष हा भगवंतांचा अवतार नाही. कलिपुरुष हा भगवंतांचे एजंट आहेत या जगातल्या लोकांना अजून मायेमध्ये गुरफटून ठेवण्यासाठी. ठीक आहे. हरे कृष्ण. मला विचारायचं होतं. हा मनीषा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. आता सगळं असं दिसतंय की नाही, प्रत्येक धर्माच्या बाबतीतली लोक अशी म्हणजे भांडण वगैरे करतात, ही सुद्धा भगवंतांचीच इच्छा आहे का? की ज्यामुळे विकृत स्वरूप प्राप्त व्हायला प्रत्येक गोष्टीला, की अगदी प्रत्येक नरसंहार किंवा असं अति प्रसंग होत आहेत सगळीकडे. भगवंतांची इच्छा अजिबात नाहीये, परंतु भगवंतांची आपल्या चुकीच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणामध्ये मान्यता आहे. काही प्रमाणामध्ये हा शब्द का वापरतो मी, की हे बघा कोणत्याही गुन्हेगाराला तो गुन्हेगार बनताना भगवद्गीता सांगते किंवा भागवत सांगतं की पहिली ज्या वेळेस चूक करतो, पहिली ज्या वेळेस चोरी करतो चोर, त्यावेळेस त्याच्या पण हृदयामध्ये कन्सायन्स ज्याला म्हणतो आपण, परमात्मा सांगत असतो की बाबा ही गोष्ट मी चुकीची करतोय का, करायला पाहिजे का, नाही करायला पाहिजे का, मी काही चुकीचं केलंय, या माणसाचं मी असं चोरायला नव्हतं पाहिजे. तर हे जे कन्सायन्स आहे ते म्हणजे परमात्माच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा हे चुकीचं आहे. परंतु हे ज्या वेळेस ऐकून पण आपण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट करायला लागतो चुकीच्या वेळेला, त्यावेळेला परमात्म्याचा जो आवाज आहे तो अशा निगरगट्ट डांबरट अशा माणसासाठी क्षीण होत जातो. आणि त्यावेळेस परमात्मा पण अनुमती देतो की ठीक आहे बाबा, इतक्या वेळेला कॉशन करून पण, इतक्या वेळेला सावधान करून पण जर एखादी व्यक्ती चुकीचं कार्य करण्यासाठी प्रेरित आहे तर त्याला भगवंत मान्यता देतात आणि त्या मान्यतेसोबतच ते कार्य केल्यानंतर कर्मबंधनामध्ये त्याला अडकवलं पण जातं. आणि भगवंतांचे जे एजंट आहेत, माया शक्ती आहे, ती अशा पापी कार्यासाठी, पापमय कार्यासाठी जरूर शिक्षा देते. तर भगवंतांची इच्छेने होत आहेत का चुकीच्या गोष्टी? अजिबात नाही. भगवंतांची इच्छा तर आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, किंवा कोणता श्लोक आहे तो की माझे भक्त बना, मला नमस्कार करा, माझी पूजा अर्चना करा. ही भगवंतांची खरी इच्छा आहे. परंतु मध्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी कौंतेय, तर ही भगवंतांची खरी इच्छा आहे. परंतु आपण ज्या वेळेस चुकीच्या गोष्टीसाठी परमात्म्याचं हृदयातलं ऐकत नाही किंवा भगवंतांच्या ज्या प्रकारे गुरु साधू शास्त्रानुसार आपल्याला इन्स्ट्रक्शन्स मिळत राहतात त्या आपण दुर्लक्षित करतो, त्यावेळेला मग नाईलाजाने परमात्मा पण मान्यता देतो चुकीच्या गोष्टीसाठी आणि तो व्यक्ती चुकीच्या गोष्टी करतो आणि नंतर कर्मबंधनात पण अडकतो. क्लिअर आहे माताजी? हो प्रभूजी. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हरे अजून जी हा जी रतिरूपामध्ये हा कली म्हणजे तोच ना की प्रत्येक मनुष्याच्या स्वभावामध्ये जो अहंकार असतो तो अहंकार म्हणजे मीपणा आणि तो सर्व म्हणजे की आपणच मी सर्व काही केलं आहे त्यालाच आपण या पद्धतीनेच आपण कलीला ओळखू शकतो ना तो प्रत्येक कलियुगाचा मनुष्यामध्ये तर तो कलीचा एक एक दर्शक झालं, कलीचा एक पाहण्याचा दृष्टिकोन झाला. पण कली बेसिकली जे धर्माचे 4 पिलर्स आहेत, कंपॅशन, क्लीनलीनेस, ऑस्टेरिटी आणि मर्सीफुलनेस, ऑस्टेरिटी, क्लीनलीनेस आणि ट्रुथफुलनेस. याचं मराठीमध्ये पहा. तर हे जे 4 स्तंभ आहेत धर्माचे, याचं जे पतन करण्याची प्रवृत्ती आहे, ब्रीच करण्याची प्रवृत्ती आहे, ते म्हणजे कलिपुरुष आहे. आणि ते धर्माचं अधपतन करण्यामध्ये तुम्ही जे म्हणता तसं अहंकाराच्या रूपामध्ये आणि त्या इंद्रिय विषयांच्या आसक्तीमुळे येणाऱ्या रागाच्या, भांडणाच्या, दिखाऊपणाच्या रूपामध्ये कली स्वतःला व्यक्त करतात. आणि भक्तांसाठी खूप आवश्यक आहे की आपण एक हेल्दी फिअर ज्याला म्हणतो आपण, हेल्दी फिअरला मराठीत काय म्हणतो, एक पॉझिटिव्ह भीती असली पाहिजे भगवंतांच्या या भौतिक शक्तीपासून आणि कलिपुरुषापासून, पण स्वतःला आणि कुटुंबियांना वाचवण्यासाठी. की कुठं पण छोटा कलीचा प्रभाव दिसला, उदाहरणार्थ भौतिकतेकडे जर आपण वाहवत चाललो असेल तर आपण जरूर लक्षात आणायला पाहिजे की कली तर मला ओढून नेण्याचा जरूर प्रयत्न करत आहे, पण एकच आश्रय आहे मला, भक्तांच्या संगतीमध्ये राहणं. भक्तांच्या संगतीमध्ये राहिलो की गधे, घोडे, गाढव असो, काही असो, पण जर भक्तांच्या संगतीत राहिलो तर निश्चित आपल्याला होप आहे, आशा आहे की आपण भक्तीमध्ये हळूहळू पुढे जाऊ आणि माया शक्तीचा पण प्रभाव हळूहळू त्याच प्रकारे कमी होत राहील. पण मायेच्या मांडीवरतीच्या कडेवर बसून जर आपण एकदम कम्फर्ट झोन मध्ये राहू तर कृष्ण किंवा भक्त पण मग काही करू शकणार नाही. हरे कृष्ण. आणि अजून एकच मुद्दा सांगायचा प्रभूजीच माताचीच की माया शक्ती आपलं अधःपतन त्याच वेळेस करू शकते ज्या वेळेस, एक चांगली गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण तिला अनुमती देऊ. आपल्या अनुमतीशिवाय म्हणजे ज्यावेळेस भक्त गिव्ह अप करतो की ठीक आहे, इंद्रिय भोग पण चांगला आहे आणि होऊ द्या अधःपतन, थोड्या वेळाने ठरवू कृष्ण भक्ती करायची का नाही, अशा वेळेला आपण ज्यावेळेस मायेला छोटस एंट्रन्स देतो, छोटासा प्रवेश देतो आपल्या जीवनामध्ये, तो प्रवेश तर छोटा होतो पण आतमध्ये येऊन ती पूर्ण पसरवत जाते आपलं जाळं. त्याच्यामुळे एक चांगली म्हणजे गोष्ट जसं आहे की की अजामिला ना प्रभूजी, अज अजामिला एक उदाहरण अज आहे. अजामेल बरोबर आहे की जर त्यांनी त्याच वेळेस सुरुवातीला ठरवलं असतं की अरे हे जे दृश्य मी पाहत आहे का वेश्येला शूद्रासोबत, तर मी दुसरीकडे पाहायला पाहिजे, ह्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे, ती माझ्या विषयाप्रती आसक्ती वाढवेल, केवळ बघणं पण, आणि त्या बघण्याने आसक्ती वाढून पुढे ग्रॉस फॉर्म मध्ये एकदम स्थूल बाहेरच्या रूपामध्ये पण पापमय कृत्य होत गेली त्याच्याकडून. त्याच्यामुळे सुरुवातीलाच काळजी घ्यायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही, भक्ती अशी नाहीये की आपल्याला परिपूर्णता अपेक्षित आहे सुरुवातीलाच. माझ्या मते 100 नाही 1000 दुर्गुण आहेत माहिती आहेत, परंतु भक्तांसोबतचा जो संघ आहे, मला माहिती की तो जो संघ मी नियमितरित्या करत राहिलो तर भगवंतांच्या भक्तीच्या कृपेने हळूहळू ते दुर्गुण कमी होत जातील आणि साक्षात ज्यावेळेस हृदय पूर्ण शुद्ध होईल त्यावेळेस हरे कृष्णा. प्रभूजींचं नेटवर्क गेलं का? हो, आवाज येत नाहीये. मला वाटलं की माझं नेटवर्क प्रभूजींचं गेलं. लीव्ह झाले प्रभूजी. झालंय का पाणी घातलंय?
हरे कृष्णा. प्रभूजीच माताजीच आपण इथे आज थांबू. माफ करा, इथली लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे वायफाय बंद झालाय. तुझे चालेल. हरे कृष्ण धन्यवाद. प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी.